हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6. हसावं की काय करावं कळत नाही. कालचा एपिसोड मी केला नाही. कालच्या एपिसोडवरती मी म्हणजे व्हिडिओ बनवला नाही. कारण कारण काय बनवायचं मला खरंच नाही कळालं. ते सापशिडीचा गेम आणि त्याच्यातनं मिळणार होते यांना पैसे. म्हणजे जे पैसे प्राईज मनी ज्यांनी ते घालवली होती 25,000 जी झाली होती ती वाढवण्यासाठी बिग बॉसने त्यांना दिला कुठला टास्क, तर सापशिडीचा टास्क. मग सापशिडी खेळायला लहान मुलांना सुद्धा बोर होतं आजकाल. हे सापशिडी बघायला किती बोर होईल, त्यामुळं मी एपिसोड बघितला होता, परंतु मला खरंच काहीच इंटरेस्टिंग वाटलं नाही बोलण्यासारखं. त्यामुळे मी कालचा जो व्हिडिओ आहे तो बनवलेलाच नाही. तर आजच्या एपिसोडमध्ये काय झालेलं आहे, महत्त्वाच्या गोष्टींवरती आपण बोलूयात. की महत्त्वाचं आज जे झालं आहे की विशाल आणि राखीचं जे प्रकरण झालं की राखीने त्याला हे काय म्हणतात त्याला, राखीने विशालला ट्रिगर करण्याचा खूप प्रयत्न केला आणि विशालने सुद्धा स्वतःला ट्रिगर करून घेतलं असं आपण म्हणतो. की म्हणजे त्यांनी सांगितलं की मी ट्रिगर होणार नाही. हे सगळं राखीने का केलं, म्हणजे राखी पहिल्यापासून काय, म्हणजे तुम्ही जर पहिल्यापासून जर फॉलो करत असाल ना हा सीझन, तर राखी आल्यापासून हेच करते की जो एखादा कमजोर सदस्य तिला दिसेल की हा दिसत नाहीये, मग ती त्याच्या पाठीमागे लागते, त्याला पोक करते आणि त्याच्यामुळे तो कॅमेऱ्याच्या समोर दिसतो, कारण काहीतरी ड्रामा घडतो. हेच राखीने सुरुवातीपासून केलेलं आहे. रुचितेच्या मागे ती लागली, त्यानंतर सागरच्या पण मागे लागली होती, ती तन्वीच्या पण मागे लागली होती, काल दीपालीच्या मागे लागली आणि आज तिचा मित्र जो आहे तो विशाल जर आपण पाहिलं तर फिनालेचा जो टास्क होता तिकीट टू फिनाले त्याच्यापासून पण तो लांब राहिला, कारण त्याला टास्क खेळता येणार नव्हता. आणि आता 2-4 दिवसापासून विशालला कारण एक तर बोलायला पण खूप जास्त लोक नाही आहेत, त्यामुळे विशाल थोडासा मागे पडलेला तिला दिसतोय आणि त्यामुळे तिने हा पूर्ण ड्रामा जो आहे तो आजचा केलेला आहे की विशाल कुठेतरी दिसायला हवा म्हणून. कारण विशाल तिचा मित्र जरी असला तरी पण राखी सगळ्यांना तसं करते. आता मला सांगा, राकेश कुणामुळे दिसलेला आहे? राखीमुळे दिसलेला आहे. बाकी राखी सोडलं तर तुम्ही राकेशचा मला गेमच सांगा काय आहे तो. किंवा रेवा मॅडमला या सीझनमध्ये आतापर्यंत का ठेवलेलं आहे? कारण राखीने तिला हायलाईट केलेलं आहे, एक वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून तिने तिला हायलाईट केलेलं आहे, म्हणून तर ती इथपर्यंत आहे. आणि रेवाला ठेवण्याचं मेन कारण म्हणजे मला खरंच हळूहळू समजतंय. कालचं पण आपण बघितलं की तन्वीच्या अपोजिशनमध्ये तिला घेतलं बीबी कोर्टमध्ये, आणि आज कालच्या सापशिडीच्या याच्यामध्ये पण राकेश बरोबर तिला नाचायला लावलं त्या पेपर डान्स. मग राखी तिथे ट्रिगर झाली, राखीने त्यांना ढकललं. रेवाचा रोल हाच आहे या सीझनमध्ये. तर बघा, आज जेव्हा विशाल दिसतोय असं जेव्हा तन्वीला कळतंय की आता याच्यामुळे हा दिसणार आहे या सगळ्या ड्राम्यामुळे, तर तन्वीचं ना असं तिळपापड होतोय बघा, की सारखी मध्ये मध्ये जाऊन बोलतीये विशालला, म्हणजे तू बाथरूम मध्ये जा, तू कशाला तिच्या मागे लागतो, कशाला तिच्या नादाला लागतो. मग तन्वीच्या का पोटात दुखतोय तर विशाल दिसणार असेल तर? म्हणजे इतके दिवस काय काय यांनी ड्रामे केले दिसण्यासाठी. म्हणजे कालचंच उदाहरण जर घेतलं, दीपाली ताईंना जेव्हा राखी खूप काय काय बोलली तिच्या लग्नावरनं वगैरे वगैरे, त्यावेळेस तन्वीने दीपाली ताईंना सल्ला दिला का की तुम्ही इथं जा? किंवा राकेशला कधी सल्ला दिला का की तुम्ही शांतच बसा, तिच्याकडे लक्ष देऊ नका वगैरे, किंवा तुम्ही तिथनं निघून जा? परंतु आज विशालला मात्र तो सिंपती घेण्यासाठी सगळं करतोय बरं का, असं ती बोलतीये तन्वी. मग बाकीचे लोक पण सिंपती घेण्यासाठीच करत होते का? सगळे दिसण्यासाठीच करत होते? राखी या शो मध्ये जेव्हापासून आली आहे तेव्हापासूनच लोक दिसायला लागली. त्याच्या आधी तर सगळे झोपाच काढत होते ना. काय करत होते हे लोक, म्हणून तर राखीला आणलं गेलं. तर हे तन्वीचा जो चेहरा आहे ना, तो मला तुम्हाला दाखवायचा आहे की तन्वी काय करते. प्रत्येकाच्या कुठलाही इश्यू असू द्या, तन्वी येते, हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे असं नव्हतं करायला पाहिजे, हे असं करायला पाहिजे होतं, राखी तू असंच केलं, हे असं सगळं बोलून तन्वी मॅडम कॅमेऱ्यासमोर आपल्याला दिसतात. म्हणजे त्यांचा जो फेक चेहरा आहे ना, जो खरंच लोकांना ज्यांना माणसं ओळखता येतात ना त्यांना तो फेक चेहरा दिसतात. समोर गोड 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 बोलणारी माणसं जी असतात ती फेक असतात. म्हणजे रुचिता तुम्हाला खूप वाईट दिसली, बोलताना दिसली, पण ती रोखठोक होती, बोलत होती. मला सांगा, अनुश्रीने कधी असं केलेलं आहे का? दिसण्यासाठी एक ड्रामा कधी केलेला आहे का अनुश्रीने स्वतःवरती आरोप घेतले, चोरीचे आरोप घेतले, टोळी सोडण्याचे आरोप घेतले, पण तिने स्वतःचा एक प्रॉपर गेम सेट केला. त्या गेम बरोबर ती राहिली. स्वतःला तिने चुकीचं म्हणून घेतलं, दाखवलं प्रेक्षकांना स्वतः चुकी आहे म्हणून, परंतु तिने एक प्रॉपर स्वतःचा गेम सेट केला. तसं तन्वीचा काय गेम आहे?
तन्वीचा गेम आहे कुणाची, भांडणं झाली की त्याच्यामध्ये येऊन नाक खुपसणं आणि सांगणं हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे असं आहे. एक बहुराणीचा एक रोल तिने इथं प्ले केलेला आहे. जसं विशाल म्हटलं आजच्या एपिसोडमध्ये की तन्वी जी आहे किती फेक, म्हणजे किती पर्सेंटेजमध्ये फेक आहे ती, म्हणजे बाहेरच्या जगामध्ये ती अशीच असणार आहे का. आणि इथं ती म्हणजे तिचं जे डेडिकेशन आहे फेकपणा जे निभावण्याचं ते विशालने इथं सांगितलेलं आहे की बाकी कोणी एवढं डेडिकेशननी करू शकत नाही. आणि आजचा विशालच्या याच्यामध्ये येण्याचा चान्स सुद्धा तन्वी सोडत नाहीये. तन्वी तरीही मध्ये मध्ये येतच आहे, सारखी विशालला बोलतीये, राखीला बोलतीये आणि राकेशला तर तो विशाल त्याला एक्झिस्टच करत नाही. कालच्या एका एपिसोडमध्ये म्हटला तो की माझ्यासाठी एक्झिस्ट करत नाही. मग का मध्ये मध्ये येतोय त्याच्या राखीच्या मध्ये राकेश, त्याला पण फुटेज पाहिजे म्हणून मध्ये मध्ये येतोय. मला त्याला विशाल एक्झिस्ट करत नाही तरी पण येतो मध्ये, बरोबर ना. आता या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही पहा अनुश्री कुठे आली का मध्ये, फक्त तो जेव्हा जी मिरची पावडर फेकणार होती राखी तेव्हा फक्त अनुश्री तिथे आली, ते पण कारण जर मिरची पावडर जर फेकली तर त्याला त्रास होईल म्हणून. या सगळ्या प्रकरणामध्ये अनुश्री कुठे तुम्हाला दिसली का कुठेतरी ढवळाढवळ करताना किंवा मध्ये मध्ये बोलताना? नाही, कारण तिला स्वतःचा गेम आहे, तिला हा गेम नकोय. म्हणून तर तिने जेव्हा पुढचा टास्क आला तेव्हा तन्वीचं नाव घेतलं ना. तर त्या टास्क बद्दल पण आपण बोलूयात की तो टास्क जो होता की बिग बॉसच्या पार्टीचा जो टास्क होता, बिग बॉसने सांगितलं की बाबा जर तुम्ही विनर झाला तर तुमच्या पार्टीला तुम्ही कोणाला बोलवणार नाही, अशा 2 लोकांची नावं इथे सांगायची होती, बरोबर ना. बिग बॉस पण आता चांगला गेम खेळतायत की बाबा सगळ्यांच्या तोंडातून वधवून घ्यायचंय बिग बॉसला. तर पहिलंच नाव होतं अनुश्रीचं. आता अनुश्रीने काय सांगितलं, पहिलं नाव राखीचं घेतलंय. राखीचा गेम हा अनुश्रीला कधीच आवडला नव्हता, कारण राखीचा गेम सुद्धा असा आहे ना की ती काय वागेल सांगता येत नाही. तिचा गेम तोच आहे, भांडणं करणं, कॅमेरासमोर दिसण्यासाठी काय काय विचित्र गोष्टी करणं. म्हणजे अनुश्री सांगते की ग्रह फिरल्यासारखी विचित्र वागते ही, बाऊ करते, इशू करते आणि वेगळ्याच लेवलला ती जाते. राखीचं म्हणजे हिला अनुश्रीला राखी कधीच पटलेली नाही. हे पहिल्या एपिसोडपासून जेव्हापासून राखी आली तेव्हापासून आपल्याला दिसतंय अनुश्री आणि राखी पूर्ण वेगवेगळे आहेत. त्यानंतर दुसरं नाव जे घ्यायचं होतं अनुश्रीने घेतलेलं तन्वीचं. तन्वीचं पूर्ण मुखवटा इथे अनुश्रीने फाडलेला आहे. तन्वी किती फेक आहे हे तिने दाखवून दिलेलं आहे अनुश्रीने, आणि असे मुद्दे तिने मांडलेले आहेत की तन्वीचा चेहरा पूर्ण फाटलेला आहे. म्हणजे काय सांगितलेलं आहे की ही फेक वागते. म्हणजे काटा जी आहे ना टीम, ती फक्त एक नंबर म्हणून तिने घेतलेली आहे. वेगवेगळी नात्यांची नावं दिलेली आहेत की ती नंबर गेम तिने तिथे खेळलेला आहे, बरोबर ना. आणि जेव्हा प्रभूचं डील करायचं होतं कॅप्टन्सीचं, त्यावेळेस पण तिने असा गेम खेळला की प्रभू कॅप्टन होऊ नये म्हणून विशालशी डील केलं नाही. दीपाली बरोबर सुद्धा कालचं प्रकरण आहे, तिने किती ओव्हर रिॲक्ट केलं तन्वीने, कारण आता गेम संपत आलेला आहे आणि तिला आता गरज नाहीये काटाची, त्यामुळे ती तशी वागली, बरोबर ना. तर अशा प्रकारे अनुश्रीने तन्वीचं पूर्ण जे ना भांडा तिने फोडलेलं आहे, जे फेकपणाचं. कारण बाहेर आलेले सगळे सदस्य बघा, तुम्ही इंटरव्ह्यूज पाहिले, सगळे सांगतात की सगळ्यात फेक जर कोण असेल तर तन्वी आहे. आणि हा जो बिग बॉसचा शो आहे, हा सीझन आहे, तो असा एका व्यक्तीने जिंकावा की जो पूर्णपणे फेक आहे घरामध्ये. तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल, असा फेक व्यक्ती जिंकायला हवा का? नक्की कमेंट्समध्ये सांगा मला. आता राखी काय बोलतेय बघा, अनुश्रीने जेव्हा तिचं नाव घेतलं तर राखी म्हणते की राखीची स्टाईल वेगळीच आहे. ती म्हणते मला नाही यायचं तुझ्या पार्टीमध्ये, मी जशी आहे तशीच आहे आणि मी स्वतः एक पार्टी देईल त्याच्यामध्ये मी सगळे बॉलिवूडला बोलवेल आणि तुला नाही बोलवणार. आता राखीचा एक वेगळाच तिचा जे स्टँड असतो तो आपल्याला इथे दिसलेला आहे. राखीला स्वतःला पण माहिती आहे ती काय खेळते ती, बरोबर. तन्वीने काय उत्तर दिलंय, तन्वी इथे एक्सपेक्टेशन देते की बाबा प्रभूचं पत्र वाचायला मी त्याला दिलं, मी लगेच त्याला हे केलं आणि मी दुश्मनाला हात घेऊन पुढे जाणार नाही. दुश्मनाला हात घेऊन पुढे जाणार नाही, परंतु दुश्मनाला फायनलिस्टमध्ये बघणार. जेव्हा राकेशचं आणि विशालचं भांडण झालं तरी पण तिने विशालला सांगितलं की मी तुला नॉमिनेट नाही करणार. मग इथे दुश्मन नव्हता का तिचा? पण ती म्हणते नाही, मी दुश्मनाला साथ नाही देणार. आणि इथे विशाल तिला म्हणतो की डायलॉग पाठ करून आली आहे तू, सगळ्या सीझन बघून आली वेगवेगळे आणि इथे डायलॉग पाठ करून वेगवेगळे रोल निभावत आहे.
आणि दीपाली ताईंबद्दल जी तन्वी वागतीये बोलतीये ते खरंच मला खूपच दीपाली ताईंबद्दल खूप वाईट वाटतं त्या बाईबद्दल की जिने काटावरती तिला इतकं प्राऊड फील होतंय दीपाली ताईंना की मी काटा बनवला, मी आतापर्यंत काटा टिकवला. याच्याबद्दल त्या दीपाली ताईंनी स्वतःच्या गेमचा सुद्धा विचार केला नाही. आणि ही तन्वी म्हणते की हिच्याशी माझं नातंच बनलं नाही, काही मला हिच्याबद्दल काही अटॅचमेंट नाही. मला राकेशबद्दल अटॅचमेंट आहे, मला प्रभूबद्दल अटॅचमेंट आहे, परंतु मला दीपालीबद्दल अटॅचमेंट नाही. मग हा जो काटा बनला होता तो दीपालीनेच बनवला होता, सुरुवात दीपालीनेच केली होती. आणि तिला त्या फाउंडर मेंबर बरोबरच काहीच अटॅचमेंट नाही असं तन्वी म्हणते. इथे दीपाली ताईंना खरंच किती वाईट वाटत असेल आतून की बाबा मी माझा गेम सोडला या काटासाठी. आणि काटा टीमला धरून ही तन्वी पुढे आलेली आहे. काटा टीमला नंबर्स तिला पाहिजे होते आणि ते नंबर्स तिला तिथनं काट्यामध्ये मिळाले आणि ही मुलगी पुढे आली. आणि ज्या बाईने हा काटा बनवला त्या बाईलाच ही म्हणते की हिच्याबद्दल मला काहीच नाही, हिला मी फक्त ताई म्हणते, हिच्याशी माझं काही नातं नाही. किती वाईट गोष्ट आहे बघा ही. याच्यावरनं तन्वीचा स्वभाव आपल्याला कळतो. आणि अनुश्री ना शेवटी एक लाईन जी बोलली ना ती मला खरंच खूप आवडली. अनुश्री म्हणली की हा एक रियालिटी शो आहे आणि रियालिटी शो मध्ये फेक लोकांना मला नाही म्हणजे माझ्या पार्टीमध्ये बोलवायचंय. खरंच रियालिटी शो कशासाठी असतो, आपण कशासाठी रियालिटी शो बघतो? कारण ते एक माहिती का ऍडव्हेंचर सारखं असतं रियालिटी शो बघणं म्हणजे. कारण तुम्हाला खरं खुरं दिसतं, तिथं खरं दिसतं असं आपल्याला वाटतं की हा माणूस असा आहे तसाच दिसतोय. परंतु इथे काही लोकांनी इतके काही मुखवटे धारण केले, इतके मुखवटे लावले चेहऱ्यावरती, इतकी ऍक्टिंग केली की खरंच त्याच्यामुळेच हा सीझन पडलेला आहे. हा सीझन पडण्याचं काय कारण आहे? कारण लोकांनी मुखवटे घातलेले आहेत, कुणीच त्यांचा मुखवटा बाजूला करून खेळलेला नाहीये. म्हणजे बरेच लोक काही लोक असे आहेत जे खरंच ओरिजिनल आपल्याला दिसलेले आहेत. जसं विशाल आहे, तो गेम खेळाय पण त्यांनी मुखवटा नाही लावलेला. सागर कारंडे मुखवटा नव्हता लावलेला, त्यांनी त्यांचा प्रॉपर गेम खेळलेला आहे. अनुश्री माने प्रॉपर गेम खेळते, तिने स्वतःला चोर म्हणून घेतलंय, स्वतःला हट्टी म्हणून घेतलंय, मी काम करत नाही असं म्हणून घेतलंय. परंतु तिने स्वतःचा गेम सेट केला जो या बाकी लोकांनी जसं राकेश आहे किंवा तन्वी आहे यांनी नाही केलेला. त्यांनी दुसऱ्यांच्या भानगडींमध्ये पडून त्यांचा गेम सेट केलेला आहे आणि मुखवटे घालून त्यांनी हा गेम खेळला आहे. त्याच्यामुळे हा सीझन पडलेला आहे. बरोबर ना? तुम्हाला काय वाटतं नक्की मला सांगा. कारण बरेच तन्वीचे फॅन असतात, काही अनुश्रीचे फॅन असतात, काही विशालचे फॅन असतात, काही राखीचे फॅन असतात. प्रत्येक जण त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो, पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो. इथे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे तो मी इथे मांडते आहे. मला अनुश्री जी आहे ना या गेम मध्ये खूप रिअल वाटते. तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्समध्ये व्यक्त व्हा. आणि कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.